रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएस चे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे। एका नराधमाने एकाच कुटुंबातील 4 बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले। गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी 4ही बहिणींचे शारीरिक शोषण करत होता। धक्कादायक म्हणजे हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असल्याचे तपासातून उघड झाले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार आई वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील 4 बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती। मात्र मुलींचे रक्षण करण्याऐवजी याच पालनकर्त्यानेच त्यांच्यावर भक्षक बनत त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नराधम आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे। 4 पीडित बहिणी नाशिक जिल्ह्यातील असून त्यापैकी एक मुलगी सज्ञान आहे, तर इतर 3 अनुक्रमे 16, 14 आणि 10 वर्षांच्या अल्पवयीन आहेत। 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सज्ञान मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला होता। त्यानंतर या पीडितेच्या धाडसामुळेच प्रकरण उघडकीस आलं। तपासात हेही स्पष्ट झालं की आरोपीने केवळ तिच्यावरच नव्हे तर तिच्या 3 अल्पवयीन बहिणींवरही अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका नातेवाईकाने वारंवार अत्याचार करणे ही संतापजनक बाब असल्याने सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे। पुढील तपास सुरू असून या गंभीर गुन्ह्याला जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।